मित्रांनो नमस्कार. मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्या समोर इतिहासातील एक अज्ञातपान उलगडून दाखवणार आहे. आज गांधी जयंती आहे आणि गांधी जयंती निमित्त महात्मा गांधींना आपण सगळे विनम्र अभिवादन करूया. आणि त्याचबरोबर आज मी तुम्हाला सांगणार आहे महात्मा गांधी आणि महाराष्ट्र यांच्या संबंधाबद्दल. आता असं म्हटलं तर गांधीजी आणि महाराष्ट्र यांचा संबंध हा थोडा विचित्र आणि टोकाचा होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. याचं कारण असं की गांधीजींचे जे अत्यंत जवळचे सहकारी होते ते पण महाराष्ट्रातले आणि त्यांचे जे टोकाचे विरोधक होते ते सुद्धा इथलेच. म्हणजे उदाहरणार्थ गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले हे मराठीच होते. त्याचबरोबर म्हणजे आपण आता सरहद गांधी आपल्याला माहिती आहेत, पण सरहद गांधींसारखे कोकण गांधी सुद्धा होते आणि ते म्हणजे अप्पासाहेब पटेल. तर ते सुद्धा महाराष्ट्रातले. त्याचबरोबर महात्मा गांधींचे आध्यात्मिक वारसदार ज्यांना मानलं जात होतं तर ते आचार्य विनोबा भावे हे सुद्धा महाराष्ट्रातले. पण त्याच वेळेला गांधीजींचे अत्यंत टोकाचे आणि कट्टर विरोधक असलेले लोक सुद्धा मराठीच. राजकीय विरोधकांबाबत जर बोलायचं झालं तर सावरकर असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे गांधींचे राजकीय विरोधक. एवढंच काय, गांधींची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या करणारा मनुष्य म्हणजे महाराष्ट्रातलाच नथुराम गोडसे. महात्मा गांधी आणि मराठी भाषा यांचा सुद्धा जवळचा संबंध. आता महात्मा गांधी ज्या वेळेला साऊथ आफ्रिकेत होते त्यावेळेला ते थोडं बहुत तमिळ शिकले होते. याचं कारण असं की दक्षिण आफ्रिकेत असलेले जे तमिळ मजूर होते यांच्याशी त्यांना संवाद साधायचा होता आणि त्यासाठी थोडंफार तमिळ आपल्याला यावं असं त्यांना वाटत होतं आणि ते तमिळ शिकले सुद्धा. त्यानंतर ज्यावेळेला ते 1915 मध्ये भारतात आले त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपण मराठी शिकलं पाहिजे आणि ते तसं शिकूही लागले. डिसेंबर 1915 मध्ये त्यांना गोपाळकृष्ण गोखलेंच्या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीने एक पत्र लिहिलं होतं. त्याचं उत्तर स्वतः गांधींनी त्यांच्या हस्ताक्षरात मराठीमध्ये दिलं. तर झालं असं की ज्या वेळेला गांधींनी हे पत्र या पत्राचं उत्तर मराठीत द्यायचं ठरवलं त्यांनी असं ठरवलं की त्यांचे जवळचे सहकारी असलेले काकासाहेब कालेलकर हे त्यांना मदत कर. तर गांधी काय करायचे, गांधी गुजरातीमध्ये त्यांना काय म्हणायचंय कालेलकरांना सांगायचे. कालेलकरांना अर्थात गुजराती यायचं, त्यामुळे कालेलकर हे मराठीमध्ये त्यांच्या गांधींच्या म्हणण्याचा अनुवाद करून गुजरातीतल्या म्हणण्याचा गांधींना सांगत आणि गांधी ते उत्तर मराठी भाषेमध्ये लिहून घेत. तर ज्या वेळेला ते पत्राचा समारोप करायची वेळ आली तर कालेलकर म्हणाले तुम्ही समारोप असा करा की लोभ असावा ही विनंती. म्हणजे आपण जसं कुठलंही पत्र संपवताना किंवा आपला स्नेहांकित किंवा तुमचाच असं लिहितो ना, त्यावेळेला लोभ असावा अशी विनंती असं तुम्ही लिहा असं कालेलकरांनी गांधींना सांगितलं. तर गांधी म्हणाले लोभ असावा हे का लिहावं, कारण लोभ म्हणजे त्यांना असं वाटलं की लोभ ह्याचा शब्द म्हणजे हाव हव्यास. तर त्यांनी असं म्हटलं कालेलकरांना की लोभ असावाच्या ऐवजी आपण लोभ नसावा असं म्हटलं पाहिजे. त्यावेळेला कालेलकरांनी त्यांना असं सांगितलं की मराठी भाषेमध्ये कुठल्याही शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊन, कारण इथे लोभ असावा याचा अर्थ प्रेम असावा किंवा ओलावा असावा असं असं आपण घेतलं पाहिजे. त्यानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला गांधीजी येरोडा तुरुंगात होते त्यावेळेला त्यांनी कालेलकरांना सांगितलं की आता तुम्ही माझी मराठीची शिकवणी सुरू करा. मग कालेलकर काय करायचे की शाळेची जी पुस्तकं आहेत मराठी भाषेची ती घेऊन यायची आणि त्यांना मराठी भाषा शिकवायचे. आणि गांधींना आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की आपण शाळेत असताना कॅमलिनची एक हस्ताक्षर स्पर्धा असायची. तर त्याच्यामध्ये गांधींचा एक उतारा असायचा हस्ताक्षराच्या बाबतीत. तर गांधींचं स्वतःचं हस्ताक्षर वाईट असल्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं की दुसऱ्यांचे हस्ताक्षर चांगलं असतं. तर हस्ताक्षराबाबत समर्थ रामदासांच्या दासबोधामधले काही संदर्भ त्यांना आवडले आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी त्यांचे जे काही दासबोधामधले काही जे श्लोक होते अभंग होते तर ते त्यांनी त्यांच्या आश्रमाच्या प्रार्थनेमध्ये समाविष्ट केले. आणि येरोड्यालाच असताना गांधींनी तुकारामांचे संत तुकारामांचे 7 अभंग हे मराठी भाषेतून इंग्रजीमध्ये अनुवादित केले. आणि मला हे सांगितलं पाहिजे इथे तुम्हाला की गांधीजींवरती तुकोबांचा प्रचंड प्रभाव.
नंतर काकासाहेब कालेलकरांच्या पत्नी काकी या गांधींशी कायम मराठीत बोलायचे आणि गांधींना जर काही यातनं कळलं नाही तर ते त्यांचे सचिव महादेवबाई देसाईंना सांगायचे. महादेवबाईंना मराठीची जाण असल्यामुळे ते त्या मराठीत काय बोलताय त्याचा गुजराती अनुवाद हा गांधींना सांगायचे. त्याचबरोबर मला तुम्हाला इथे सांगितलं पाहिजे की एक असा गैरसमज आहे की महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक म्हणजे दोन टोकं आहेत इतिहासातली किंवा दोघांच्या भूमिका परस्पर विरोधी होत्या, दोघांचा एकमेकांना विरोध होता, असं अत्यंत चुकीच्या पद्धतीने इतिहासामध्ये रंगवण्यात येतं. तसं नाहीये. आपण जर बघितलं तर 1918 मध्ये महात्मा गांधींचं पहिलं मराठीतलं चरित्र हे अवंतिकाबाई गोखले यांनी छापलं. त्याला लोकमान्य टिळकांची प्रस्तावना होती आणि त्या प्रस्तावनेमध्ये लोकमान्य टिळक हे गांधींचा उल्लेख महात्मा असं करतात. त्याचा अर्थ असा की स्वतः लोकमान्य टिळकांनी गांधींना महात्मा म्हटलं होतं त्यांच्या हयातीत. हे फार महत्वाचं आहे. आता महात्मा या शब्दाचा उल्लेख आला म्हणून सांगतो की कारण काही लोक असं म्हणतात की गांधींना महात्मा ही उपाधी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी दिली वगैरे. धादांत कुठे आहे? महात्मा हा शब्द किंवा महात्मा ही जी उपाधी आहे गांधींना कधी मिळाली तर 1910 मध्ये पहिल्यांदा त्यांचे मित्र प्राणजीवन मेहता यांनी एका खासगी पत्रामध्ये म्हणजे गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले यांना दिलेल्या गांधींचा उल्लेख महात्मा असा केला. आणि विलक्षण योगायोग बघा 1910 मध्येच म्हणजे मे 1910 मध्येच गांधींची ज्यांनी हत्या केली त्या नथुराम गोडसेचाही जन्म झाला. किती विलक्षण योगायोग आहे. 27 जानेवारी 1915 गांधी ज्या वेळेला साऊथ आफ्रिकेतून भारतात आले त्यावेळेला त्यांचा एक जाहीर सत्कार गुजरातमधील गोंदल या संस्थानाच्या हद्दीमध्ये झाला आणि तिथे एक जे पुजारी होते जीवराम कालिदास शास्त्री यांनी गांधींना एक मानपत्र दिलं. त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख महात्मा असा करण्यात आला होता. हे पहिल्यांदा असं आलं की गांधींचा कोणीतरी सार्वजनिकरित्या महात्मा असा उल्लेख केलेला होता. अर्थात नंतर त्यांची ओळख ही नुसती भारतालाच नाही तर जगालाच महात्मा गांधी म्हणून झाली. मित्रांनो मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की कायम एक असा दुष्ट प्रचार केला जातो की महात्मा गांधींनी जानेवारी 1948 मध्ये त्यांच्या हत्येच्या पूर्वी जो उपास केला होता तर तो उपास का केला गेला होता तर त्यांचं असं म्हणणं होतं की भारताच्या शासनाने भारत सरकारने पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यावेत त्यासाठी त्यांनी हा उपास केला होता. असा एक अत्यंत खोटा आणि दुष्ट प्रचार केला जातो. आपण जर महात्मा गांधींचे अगदी जवळचे सहकारी आणि त्यांचे सचिव असलेले प्यारेलाल यांचं लेखन वाचलं इतरांचं लेखन वाचलं तर आपल्याला लक्षात येते खोटंय. हा जो उपास होता वास्तविक पाहता 55 कोटीसाठी नव्हता. त्या उपासाचा हेतू असा होता की भारत व पाकिस्तान दोन्हीकडे जे दंगे सुरू होते जातीय धार्मिक दंगे सुरू होते ते थांबवावेत आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी हा उपास केला गेला. याचं कारण असं होतं की गांधींना असं वाटायचं की भारतामध्ये मुसलमान आणि पाकिस्तानमध्ये हिंदू आणि शीख हे तिन्ही समाज त्या ठिकाणी मायनॉरिटीमध्ये होते तर हे समाज सुखरूप राहावेत त्यांच्या विरोधात कुठली हिंसा होऊ नये असं गांधींना वाटायचं. त्यासाठी त्यांनी हा उपास केला होता. याचं दुसरं एक कारण असं होतं की गांधींची अशी इच्छा होती की जे मुसलमान भारतातून पाकिस्तानमध्ये गेले होते घरदार जमिनी सगळं सोडून अक्षरशः अंगावरच्या कपड्यांनीशी हे लोक गेले होते तर ते भारतामध्ये परत यावेत. आणि हे महत्वाचं आहे हा पुढे सांगणार आहे की त्याचबरोबर पाकिस्तानातले जे हिंदू आणि शीख भारतामध्ये आले होते तर त्यांना सुद्धा परत सुखरूपपणे पाकिस्तान त्यांच्या घरात जाता यावं अशी त्यांची इच्छा होती. गांधींच्या डोक्यात त्यासाठी असं होतं की एक जशी त्यांनी दांडी यात्रा काढली होती तशीच एक यात्रा काढायची आणि पायी चालत जायचं पाकिस्तानामध्ये इथल्या सगळ्या हिंदू आणि शीख निर्वासितांना घेऊन आणि परत येताना तिथल्या मुस्लिम निर्वासितांना घेऊन त्यांच्या घरी परत भारतात आणायचं. त्यासाठी त्यांनी 2 पारशी गृहस्थांना ज्यातले एक होते जहांगीर पटेल जे जुहूला राहायचे आणि स्वतः महात्मा गांधी त्यांच्या घरी राहिले सुद्धा होते जुहूला आणि ते कापूस व्यापारी होते आणि डॉक्टर दिनशा मेहता या दोघा पारशी गृहस्थांना त्यांनी जिन्नांना भेटायला पाकिस्तानात पाठवलं होतं आणि त्याबाबत चर्चाही सुरू होती. पण गांधींसमोर एक पेच होता. तो पेच असा होता की भारतामध्ये मुसलमानांच्या विरोधात असा अत्याचार होत असतो कुठल्या तोंडाने जाऊन जिन्नांना सांगू की बाबा मुसलमानांना
भारतामध्ये परत पाठवा, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे इथले जे हिंदू आणि सिख निवासित आहेत त्यांना परत पाकिस्तानात पाठवा. तर त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आता आपण हा शांतता प्रस्थापित व्हावी भारतामध्ये, यासाठी उपास केला पाहिजे. आता झालं असं की त्याच्या बरोबर आदल्या दिवशी दिल्लीतले काही मौलाना लोक त्यांना भेटायला आले होते. तर त्यांनी असं म्हटलं की आम्हाला इथे भारतात राहणं मुश्किल झालंय, कारण इथे आमच्या विरोधात दंगे होतात, इथे आम्हाला प्रचंड असे टोमणे वगैरे मारतात लोक, पाकिस्तानात जा अमुक तमुक सगळं. आणि आम्ही तर पाकिस्तानात जाऊ इच्छित नाही किंवा जाऊ शकत नाही. याचं कारण असं की पाकिस्तानच्या निर्मितीला आम्ही लोकांनी विरोध केला आणि आम्ही भारतातही राहू शकत नाही. तर ते म्हणाले गांधींना, तुम्ही एक काम करा, आम्हाला इंग्लंडला जायचं तिकीट काढून द्या, म्हणजे आम्ही निदान तिथे तरी सुखी राहू. हे गांधींच्या मनाला खूप लागलं आणि त्यांनी जाहीर केलं की मी एक उपास करणार आहे. आणि 12 जानेवारी 1948 रोजी गांधींचा शेवटचा उपास हा सुरू झाला. सॉरी, त्यांनी त्याची घोषणा केली, 13 तारखेपासून त्यांचा उपास सुरू झाला. आणि आता बघा असं आहे की 55 कोटीचा विषय होता, कारण काय झालं होतं की पाकिस्तानवर हल्ला केला होता. जे टोळीवाले होते पाकिस्तानातले, यांनी काश्मीरवर हल्ला केला होता. आणि त्यामुळे भारत सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही पाकिस्तानला पैसे देणार नाही. आता ही वस्तुस्थिती आहे की गांधींना हा निर्णय आवडला नव्हता, कारण लक्षात घ्या, गांधी मुळात नैतिक होते, गांधी हा नैतिक माणूस होता. त्यामुळे त्यांना वाटलं की हे चुकीचं आहे, जर कमिटमेंट झालेली आहे पैसे द्यायची तर आपण त्याच्यात माघार घेता कामा नये. आणि वास्तविक पाहता विषय त्यांना ठाऊक सुद्धा नव्हता, त्यांना सांगितला होता हा लॉर्ड माउंटबॅटन. तर हा हा विषय होता, ही वस्तुस्थिती आहे. तरी सुद्धा ज्या वेळेला 15 जानेवारी रोजी केंद्र कॅबिनेटने हा निर्णय घेतला, आणि गंमत म्हणजे या कॅबिनेटमध्ये हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सुद्धा होते, हे लक्षात घ्या. तर कॅबिनेटने हा निर्णय घेतला की 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्यात येतील. त्यानंतर सुद्धा गांधींनी हा उपास मागे घेतला नाही, हे लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. आणि जर हा उपास 55 कोटीसाठी असता तर गांधींनी नक्कीच तो लगेच मागे घेतला असता ना हे केल्यावर. गांधी असं म्हणाले की मी माझा उपास मागे घेईन कधी, की ज्या वेळेला हे जे सगळे रेफ्युजी आहेत भारतात आलेले, की त्यांनी घरं बळकावली होती, तिथले जे मुसलमान पाकिस्तानात गेले होते त्यांचे, तर ते ज्या वेळेला मला लेखी देतील की आम्ही या लोकांना पाकिस्तानात इथे परत यायला देऊ, त्यावेळेला मी हा माझा उपास सोडेन. त्यानंतर मग एक सेंट्रल पीस कमिटीची निर्मिती करण्यात आली. त्याचे अध्यक्ष होते काँग्रेसचे अध्यक्ष असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे पुढे भारताचे राष्ट्रपती झाले. 18 जानेवारीला या समितीने आणि या निर्वासितांनी सुद्धा गांधींची ही अट मान्य केली. आणि त्यानंतर गांधींनी आपला उपास मागे घेतला. आणि मला तुम्हाला एक सांगावं असं वाटतं, कारण कायम असा एक आरोप केला जातो की गांधीजी मुसलमानांचं लागून चालन करायचे, तर ते किती खोटं आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. 18 जानेवारीला ज्यावेळेला गांधींनी उपवास सोडला त्यावेळेला त्यांच्या भाषणामध्ये ते असं म्हणाले की मला माझ्या एका मुस्लिम मित्राने एका दुसऱ्या मुसलमानाला लिहिलेलं एक पुस्तक भेट दिलेली आहे, आणि त्याने त्या पुस्तकामध्ये ते लेखक असं म्हणतात की जो मूर्तीपूजा करतो, हिंदू मूर्तीपूजा करतो, आणि त्यामुळे तो काफिर आहे, आणि तो सापापेक्षाही किंवा एखाद्या विषारी प्राण्यापेक्षाही भयंकर आहे. तर गांधी असं म्हणाले की हे चुकीचं आहे, की कुठल्याही मुसलमानाला असं वाटत असेल हिंदूंबाबत तर हा विचार चुकीचा आहे. आणि मी जरी एखाद्या मूर्तीची पूजा केली तरी कुणाला फसवत नाही किंवा कुणाचं नुकसान करत नाही, कारण माझी अशी धारणा आहे की त्या दगडाच्या मूर्तीमध्ये देवाचा वास आहे आणि त्यातनं कुणाचं नुकसान होतं, असं ते म्हणाले होते. आणि या उपासाच्या दरम्यान सुद्धा गांधींनी असं सांगितलं होतं मुसलमानांना की ज्या वेळेला हिंदूवरती पाकिस्तानमध्ये अत्याचार होतात, भारतातल्या मुसलमानांना त्यांनी सांगितलं होतं, त्यावेळेला त्याच्या विरोधात तुम्ही बोललं पाहिजे. आणि शेवटी एक लक्षात घ्या की तुम्हाला शेवटी भारतामध्ये राहायचंय, आणि भारतामध्ये तुम्हाला हिंदू बरोबर राहायचंय, आणि त्यांच्या विरोधात जर जे अन्याय होतात याचा निषेध तुम्ही जर केला नाही तर तुम्हाला एक नाही तर 10 गांधी सुद्धा वाचू शकणार नाहीत. त्यामुळे हा आरोप किती खोटा आणि चुकीचा आहे आणि किती मोटिवेटेड आहे हे तुम्हाला समजलेलं असेल. तर मित्रांनो, माझं हे इतिहासाचं पान तुम्हाला कसं वाटलं हे मला माझ्या ईमेल आयडी वर आणि ट्विटर हँडलवर सांगायला विसरू नका. आणि बघत राहा फक्त मुंबई तक.